नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे आणि आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आणि ज्या प्लॅटफॉर्मचं नाव आहे शौर्य करिअर अकॅडमी आणि या अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही ऑफलाईन आणि त्याचबरोबर ऑनलाईन वेगवेगळ्या बॅचेस घेत असतो आणि आपल्याकडे प्रामुख्याने पोलीस भरतीच्या मोठ्या प्रमाणावरती बॅचेस आहेत। विद्यार्थी मित्रांनो, मुलांची संख्या देखील खूप अधिक आहे। तुम्ही ऑनलाईनला चेक करू शकता। वेगवेगळ्या स्वरूपाचे आम्ही व्हिडिओ ग्राउंडचे देखील प्रामुख्याने यूट्यूबला अपलोड केलेले आहेत। त्या माध्यमातून तुम्हाला कळेल ग्राउंडचं जे काय प्रशिक्षण आहे खूप उत्तम दर्जाचं असं प्रशिक्षण दिलं जातं। आणि या ठिकाणी आम्ही शिक्षणाच्या माध्यमातून किंवा टीचिंग जी आहे ही चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतो। विद्यार्थ्यांना ज्या भाषेमध्ये कळेल, ज्या भाषेमध्ये म्हणण्यापेक्षा मराठीच भाषा आहे, पण मला असं म्हणायचं आहे की चांगल्या पद्धतीने आम्ही समजून देण्याचा जो काय प्रयत्न आहे हा प्रयत्न नेहमी करत असतो। आणि त्यामुळे तुम्ही आमच्या या अकॅडमीला भेट द्यायला पाहिजे अशी आमची निश्चित मनापासून इच्छा आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या जमणार नाही अशा विद्यार्थ्यांनी आपलं शौर्य करिअर अकॅडमी हे जे ॲप आहे हे ॲप विद्यार्थी मित्रांनो तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्या ॲपच्या माध्यमातून घरी बसल्या बसल्या तुमची जी प्रिपरेशन आहे ती प्रिपरेशन करू शकता। पोलीस भरती आता तुमच्यासाठी अवघड असणार नाही। तर आपला पहिला जो काय प्रश्न आहे तो एकदा बघून घेऊ। विद्यार्थी मित्रांनो, इथे काय म्हटलेलं आहे ते एकदा क्लिअर करूयात। बघा, राष्ट्रीय K9 शौर्य पुरस्कार 2025 हा जो पुरस्कार आहे तो कोणत्या ट्रॅकर कुत्र्याला देण्यात आलेला आहे। हा ट्रॅकर कुत्रा असतो हे लक्षात घ्या। हे जे ट्रॅकर डॉग आहेत, आता ही बीच आहे तशी ट्रॅकर बीच, ओके, ट्रॅकर डॉग आपण म्हणू, बीच तुमच्या लक्षात येणार नाही लवकर, मला कुत्री म्हणायचं आहे। आणि हे जे ट्रॅकर कुत्रे असतात हे कशासाठी वापरले जातात तर एखादी गुन्हेगारी जी आहे, एखादा गुन्हा जर घडलेला असेल तर त्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी या कुत्र्यांचा वापर केला जातो। आणि मग इथे काय आपण प्रश्न केलेला आहे तर राष्ट्रीय K9 शौर्य पुरस्कार 2025 कोणत्या ट्रॅकर कुत्र्याला प्रदान करण्यात आलेला आहे। तर त्याचं करेक्ट जे काय उत्तर आहे, ही जी कुत्री आहे तिचं उत्तर काय, बबिता नाव आहे। आणि ही जी बबिता कुत्री आहे मित्रांनो, ही बबिता कुत्री प्रामुख्याने कोणत्या डिपार्टमेंटकडे आहे तर BSF नावाचं जे काय डिपार्टमेंट आहे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती असणार आहे। तर या BSF कडे प्रामुख्याने ही कुत्री आहे आणि या कुत्रीने खूप वेगवेगळ्या स्वरूपाचे जे काय गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांचा तपास केलेला आहे आणि त्यासाठी प्रामुख्याने या डॉगला हा जो पुरस्कार आहे तो दिलेला आहे। पुढे बघूयात आपण। बघा, टाइम आउट नावाचा हे एक मॅगझिन आहे आणि हे जे मॅगझिन आहे ते UKचं मॅगझिन आहे। कुणाचं मॅगझिन आहे ते, UKचं मॅगझिन आहे। आणि हे जे मॅगझिन आहे मित्रांनो, हे मॅगझिन काय करतं, एक इंडेक्स पारित करतं आणि ज्या इंडेक्सला आपण सिटी लाईफ इंडेक्स असं आपण म्हणतो। आणि हा जो इंडेक्स आहे मित्रांनो, हा इंडेक्स प्रामुख्याने जे काय हॅपी कंट्रीज आहेत, ज्या आनंदी कंट्री म्हणण्यापेक्षा जे शहरं आहेत, ओके, सिटी आहेत, ते हॅपी सिटी प्रामुख्याने या इंडेक्समध्ये आणते, त्याला नंबरिंग देते। त्याला काय देते, नंबरिंग देते की आनंदी शहर जगातलं कोणतं आहे किंवा इथे काय म्हटलेलं आहे तर आशिया या खंडाचा विचार केला आहे आपण। तर आशिया खंडामध्ये जे काय आनंदी शहर आहे ते आनंदी शहर कोणतं आहे तर त्याचं करेक्ट उत्तर आहे मुंबई मित्रांनो। आणि म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी 100% परीक्षेला येण्याची शक्यता आहे। त्यासाठी हा प्रश्न तुम्हाला नोट डाऊन करूनच घ्यावा लागणार आहे की मुंबई आनंदी शहरामध्ये आहे तर हा कोणता इंडेक्स आहे तर तो इंडेक्स मित्रांनो प्रामुख्याने सिटी लाईफ इंडेक्स 2025 आहे। आणि सिटी लाईफ इंडेक्स हा जो आहे हा इंडेक्स कोण प्रसिद्ध करतं तर हे पण तुम्हाला माहीत पाहिजे, ज्याला तुम्ही इंडिया आउट असं म्हणतात। तर इंडिया आउट काय आहे तर हे एक मॅगझिन आहे आणि जे मॅगझिन UKचं आहे म्हणून ते पण लक्षात राहू द्या। आता या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। आता बघा मित्रांनो, त्यानंतर जगामध्ये पहिल्या क्रमांकाला कुठलं शहर आहे तर मुंबई आहे। हे सर्वांना आता माहिती झालंय, मुंबई आहे। तर हे पण आपल्याला थोडंसं क्लिअर पाहिजे की दुसऱ्या स्थानावरती कोणतं शहर आहे हे आपल्याला माहिती पाहिजे। कितव्या स्थानावरती,
दुसऱ्या, तर ते बीजिंग नावाचं जे काय शहर आहे हे शहर दुसऱ्या स्थानावरती मित्रांनो, बीजिंग हे शहर. आणि बीजिंग शहर हे कुठलं आहे रे बाबा, हे चीनचं शहर आहे, हे पण तुम्हाला माहिती असेलच. आणि तिसऱ्या स्थानावर कोणतं शहर आहे, आशियामध्ये मी बोलतोय बरं का हे सगळं, तर तिसऱ्या स्थानावरती शांघाय नावाचं जे शहर आहे, शांघाय हे शहर चीनमधलंच आहे आणि ते तिसऱ्या क्रमांकाचं शहर आहे. कळालं सर्वांना. आणि जगामध्ये सर्वात आनंदी जे काय शहर आहे ते आहे अबुधाबी नावाचं शहर आहे. अबुधाबी नावाचं हे शहर आहे. आणि हे जे अबुधाबी नावाचं शहर आहे हे UAE या देशाचं हे शहर आहे, सर्वांना माहिती असेल, बरोबर आहे की नाही. तर हा महत्त्वाचा इंडेक्स आहे, हे लक्षात राहू द्या. पुढे जाऊया. भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील कोणती बँक 2025 मध्ये 100 अब्ज डॉलरपेक्षा जास्त बाजार भांडवल ओलांडणारी पहिली बँक ठरलेली आहे. म्हणजे अशी बँक आहे ज्या बँकेचं इन्कम हे 100 अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे. ती कोणती बँक आहे, तर 100% तुम्ही याच्यातलं ओळखलं असेल, ती SBI बँक आहे मित्रांनो. कोणती बँक आहे, SBI बँक आहे. ओके, तर ही एक महत्त्वाची बँक आहे. आणि SBIचं आणि RBIचं काय सूत्र आहे किंवा संबंध काय आहेत ते एकदा मला तुम्ही कमेंट करून सांगा. ओके, आपण पुढे जाऊयात. नंतरचा मुद्दा काय बघा, वांगला नावाचा हा एक महोत्सव आहे. महोत्सव म्हणजे एक सण आहे. आणि हा जो वांगला महोत्सव आहे तो कोणत्या राज्यामध्ये खालीलपैकी साजरा केला जातोय ते सांगा. या वांगला महोत्सव मध्ये काय होतं माहिती आहे का, तर 100 ढोल असतात एका जागेवरती आणि ते 100 ढोल वाजवतात हे. आणि त्या 100 ढोलच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचा जो काय आवाज आहे, रिदम आहे, हे प्रामुख्याने आपल्याला ऐकायला मिळतं आणि तो एक मनोरंजनाचा भाग आहे. हा प्रामुख्याने कुठे सण साजरा केला जातोय, तर ते मेघालयामध्ये साजरा केला जातोय, लक्षात राहू द्या. ठीक आहे, आपण जाऊयात पुढे. नंतरचा प्रश्न काय, पुणुत सांगचू सेकंड हा जो करार आहे हा एक करार आहे मित्रांनो. आणि हा जो करार आहे हा करार कशाच्या संदर्भात आहे, जलविद्युत प्रकल्पाच्या संदर्भात आहे. तर कोणत्या दोन देशादरम्यान झालेला आहे ते सांगायचं आहे. उद्घाटन करण्यात आलेलं आहे कोणत्या दोन देशाच्या माध्यमातून, तर ते भारत आणि भूटान यांच्यामधला करार आहे. ओके, इनॉग्रेटेड हा शब्द आहे ज्याला उद्घाटन म्हटलं जातं. आणि हे जे उद्घाटन आहे हे उद्घाटन कुणी केलं याच्यामध्ये काही गोष्टी व्यवस्थित जाणून घ्या. हा करार इथे लिहून घ्या. हा करार कशाच्या संदर्भामध्ये, तर जलविद्युत प्रकल्पाच्या संदर्भामध्ये. कोणत्या दोन देशादरम्यान, भारत आणि भूटान. कुणी उद्घाटन केलं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलं. या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, म्हणून तुम्ही निश्चितच हे थोडंसं लक्षात ठेवा. ओके, आपण जाऊयात पुढे. विन बॅक्स 2025 हा एक लष्करी सराव आहे मित्रांनो. कोणता सराव आहे, लष्करी सराव आहे. आणि हा लष्करी सराव कोणत्या दोन देशाच्या दरम्यान झालेला आहे किंवा आयोजित करण्यात आलेला आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, भारत आणि व्हिएतनाम असं आहे. या दोन देशाच्या दरम्यान हा करार दरवर्षी होतोय. का, तर लक्षात घ्या, चायनाच्या बाजूला व्हिएतनाम आहे आणि चायनाच्या बाजूचे जे काय राष्ट्र आहेत या राष्ट्रांबरोबर जर आपण असं केलं, अशा प्रकारचा सराव केला, तर त्या दक्षिण चायना सी जो आहे, ओके, ज्याला साऊथ चायना सी असं म्हटलं जातं, त्या साऊथ चायना सी मध्ये आपला जो दबदबा आहे तो कायम राहील. आणि चायना पुन्हा अटॅक करेल का आपल्यावरती, किंवा व्हिएतनामला तो जास्त खोड्या करणार नाही आहे, कारण आपण व्हिएतनामला सपोर्ट करत आहोत. आणि जेव्हा आपण व्हिएतनामला सपोर्ट करत आहोत तेव्हा व्हिएतनाम आपल्या बाजूने असेल आणि चायनावरती आपण एक योग्य त्या प्रकारचा दबाव आपल्याला निर्माण करता येणार आहे. आणि हे पण यासाठी महत्त्वाचं ठरेल. आता बघा, दीपक गुप्ता आहेत आणि दीपक गुप्ता यांनी गेल लिमिटेड नावाची एक संस्था आहे, सॉरी कंपनी आहे, आणि या कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची जागा घेणार आहेत. सध्या घेतली नाही पण ते काही दिवसामध्ये निश्चितच घेणार आहेत. तर ती कुणाची जागा घेतील, तर गुप्ता नाव आहे, गुप्तावरून इकडे लक्षात ठेवा, संदीप कुमार गुप्ता यांची जागा घेणार आहेत. म्हणून हा प्रश्न गरजेचा आहे, आपल्याला लक्षात राहायला पाहिजे. आणि पुढे बघा, आता जागतिक निमोनिया हा जो दिवस आहे किंवा हा जो दिन आहे तो दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातोय, अशा पद्धतीचा प्रश्न परीक्षेमध्ये येतो. त्याचं करेक्ट उत्तर आहे 12 नोव्हेंबर, जागतिक निमोनिया दिन. ओके, आता का साजरा केला जातोय, तर हा प्रामुख्याने मित्रांनो लहान मुलं जे असतात, ज्याला आपण बालक म्हणूयात, बालक
आणि त्याचबरोबर जे काय वृद्ध लोक आहेत, या वृद्ध लोकांमध्ये प्रामुख्याने हा जो रोग आहे, हा रोग आपल्याला बघायला मिळतो. आणि हा रोग कुठेतरी कमी झाला पाहिजे या लोकांमध्ये, म्हणून हा जो दिवस आहे, हा दिवस आपण साजरा करतो. या दिवशी निमोनिया या रोगाची जी काय जनजागृती आहे, ती जनजागृती केली जाते. आणि या 2 संस्था विशेष यामध्ये सहभाग घेतात. WHO आहे आणि त्याचबरोबर युनिसेफ आहे. बऱ्याच वेळेस या संस्थांविषयी मी बोललेलो आहे. ओके, आता WHO म्हणजे सगळ्या जगाला माहिती आहे, तुम्हालाही माहिती असेल, ज्याला आपण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणतो. युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड आपण खालच्या संस्थेला म्हणतो, हे पण तुम्हाला माहिती आहे. ओके, त्याची या ज्या संस्था आहेत, या संस्थेचं मला तुम्ही काय कमेंट करून सांगा माहिती आहे का? तर त्या संस्थांची स्थापना मला कमेंट करून सांगा मित्रांनो, स्थापना. आणि त्याचबरोबर त्याचं मुख्यालय मला कमेंट करून सांगा, मुख्यालय. आणि त्यानंतर परत पुढे सदस्य संख्या मला कमेंट करून सांगा. हे परीक्षेला विचारलं जातंच, 100% विचारलंच जातं, म्हणून हे आवर्जून मला तुम्ही कमेंट करून सांगा. ओके, हे ऑनलाईनला चेक करा, कुठे चेक करा, पण ते कमेंटमध्ये तुम्ही टाका लवकर, पटकन. याचं जेवढं मी सांगितलंय तेवढं, ठीक आहे. चला, नंतरचा प्रश्न. केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहर लाल म्हणायला येते, आणि मनोहर लाल यांनी भारतातली पहिली 3 MWH क्षमतेची रेडॉक्स फ्लो बॅटरी, या बॅटरीचं उद्घाटन केलंय. आणि ही जी बॅटरी आहे मित्रांनो, काय केली जाते, सुरुवातीला आपण चार्ज करू शकतो आणि नंतर हिची जी एनर्जी ही आपण वापरात आणू शकतो. हिचं उद्घाटन ग्रेटर नोएडा, जे उत्तर प्रदेशमध्ये आहे, इथे उद्घाटन झालेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न, एक शेवटचा प्रश्न असेल, वुमन वेलनेस ऑन व्हील्स असं म्हटलंय. आणि हा जो उपक्रम आहे, हा उपक्रम कोणत्या राज्याने राबवलेला आहे ते सांगायचं आहे, नोव्हेंबर 2025 मध्ये. तर त्याचं करेक्ट जे काय उत्तर आहे ते काय आहे, तर तमिळनाडू आहे, म्हणून हे पण लक्षात राहू द्या. हा जो आता उपक्रम आहे, हा महिलांच्या संदर्भामध्ये, महिलांचं जे आरोग्य आहे, हे आरोग्य म्हणजे व्यवस्थित राहावं, महिलांना मोठ्या प्रकारचे जे काय आजार आहेत ते होऊ नये, विशेषतः कॅन्सर सारखे, त्यासाठी विशेष जी काय बाब आहे ती बाब विचारात घेऊन हा जो इनिशिएटिव्ह आहे हा तयार केलेला आहे. आणि या ठिकाणी आपण थांबूयात. हा शेवटचा प्रश्न असेल, निश्चितच तुम्हाला कळालं असेल. या प्रश्नांचा व्यवस्थित सराव करा. धन्यवाद मित्रांनो.